तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन केलेलं आहे आणि त्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। वर्षभर सोने खरेदी करू नका, इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन, परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचाही सल्ला। वर्क फ्रॉम होम करा, शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा, इंधन बचतीवर भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। मोदी प्रत्येक वेळी लोकांवर जबाबदारी ढकलून देतात। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत देशाची स्थिती गंभीर। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर आहे। राहुल गांधींची सडकून टीका। मोदींनी सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ राहुल गांधींना कळला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींची समज कमी, देशात सर्वात रिजेक्टेड माल राहुल गांधी असल्याचाही घणाघात। पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन, योग्यच अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते। मोदींच्या आवाहनावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये, रोहित पवार यांचं वक्तव्य। सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीनं परराष्ट्र धोरण आखावं, मोदींचं आवाहन म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढीचे संकेत नाही ना, रोहित पवारांचा सवाल। मोदींनी देशाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही याचं पालन करावं, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची पंतप्रधान मोदींवर टीका। तर अंजली दमानिया उच्च श्रेणीतील विचारवंत असून त्यांच्याशी आम्ही बरोबरी करू शकत नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं दमानियांना प्रत्युत्तर। महागाईचा फटका देशाला बसू नये म्हणून मोदींचं आवाहन, मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य। पेट्रोल डिझेल गॅस विदेशातून आयात करावा लागतो, मोदींचं आवाहन सकारात्मक घेऊन जनतेनं स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, बावनकुळेंची प्रतिक्रिया। ज्वेलरी मेकिंगनी उदरनिर्वाह करणाऱ्या कारागिरांचं काय होणार, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांचा सवाल। सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका, लग्न सराईमध्ये सोनं बनवा असं आवाहन। तर टीसीएस प्रकरणामध्ये आता महत्त्वाचे खुलासे होत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। टीसीएस नाशिक प्रकरणावरती राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दाखल करण्यात आलेली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 50 पानांचा अहवाल सादर करण्यात आला। आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष अहवालात निघतोय। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला न्यायालयीन कोठडी देण्यात आली। निदा खानला नाशिक रोड कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये निदा खान सध्या अटकेत आहे। निदा खान पेड वर्कर अशा निदा जागोजागी फिरतायत, मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। तर निदा खान, जलील यांची नातेवाईक। टीसीएस प्रकरणामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना अटक करा, शिरसाट यांची मागणी। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांची आता मनपाच्या दिवसाच्या मनपानं जे आहे ती नोटिशी विरोधामध्ये आता त्यांनी न्यायालयात धाव घेतली। मनपानं दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा मतीन पटेलांचा दावा आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका उद्या मतीन पटेलला पुन्हा एक नोटीस देणार आहे। मतीन पटेलचं ऑफिस, घर आणि निदा खानला लपवलेल्या घरावर नोटीस लावणार आहे। पालिका आता मतीन पटेलला 24 तासांची अंतिम मुदत देणार आहे। समाधानकारक उत्तर न मिळाल्यास घरावर बुलडोजर कारवाई होणार आहे। अनधिकृत बांधकाम असल्यास नियमानुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकतं। मतीन पटेलच्या अनधिकृत घरावरून महापौर राजूरकरांची माहिती। तर मतीन पटेल यांना लोकांनी निवडून दिलं, महापौरांनी नाही, समीर बिल्डर यांचं प्रत्युत्तर। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोजर चालणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिलेला आश्रय। टीसीएस प्रकरणामध्ये पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती, पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी केल्याचं समोर। धार्मिक विधी आणि शिक्षणातून पीडितेचं मतपरिवर्तन, पीडितेला धार्मिक मुद्द्यावरील 171 लिंक्स पाठवल्याची तपासातून माहिती उघड।